चला, माझं सगळं जेवण तयार झालं पण हा माणूस अजून उठलेला दिसत नाही. मुलांचं पण मीच आवरायचं, सगळं जेवण करायचं, घरातलं सगळं मीच बघायचं. अहो उठलात की नाही? अहो ओ धनंजय, अहो उठा, अहो तो गजर तरी बंद करा. उठायचं नसतं मग लावता कशाला हो गजर? उठा उठा उठा, चला ऑफिसला जायचंय ना. हो ग, काय कटकट आहे रोजची नुसती कटकट म्हणजे काय? वाजले किती जरा बघा. झोपू तर दे शांतपणे. अहो वाजले किती बघा, चला उठा. एक तर मला रात्री झोप लागत नाही, तुला माहितीये. ही सकाळची वेळ असते, मला दिला 2 तास झोप तरी लागते सकाळी. अहो पण मला सगळं आवरायचं अगं असतं माहितीये ना, मला पण एकटीन करायचं. आवरायचं असतं म्हणजे तुला सगळ्या घरातल्या सगळ्या कामं बिमं तूच करायची, सगळी तुझीच कामं आहेत ती. मला सांगू नकोस तू. दोघांनी मिळून करायचे असतात घरातली. नाही नाही, घरात तू घरात असतेस ना, मग ती कामं घरातली तूच केली पाहिजे. घरात असते म्हणजे काय झोपा काढते की काय मी? सारखं काय आपलं सांगायचं तेच 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 म्हणजे रोज नको मला, रोज ऐकून गेलो नको मला त्याच गोष्टी. मग काय तुमचीच कटकट चाललेली असते रोज. तुम्ही आधी आंघोळीला जा. हो ना, रिप्लाय तर करू दे ऑफिसच्या मेसेज मेल ना. काय रिप्लाय करतात? जा जा आंघोळ करा, मग उशीर होतो सगळा. मला मग सगळं मॅनेज करत बसायला लागतं. अहो झाली की नाही आंघोळ? झालं मोबाईल आणि पटकन. हा काय मोबाईल सगळं तुमचं ठेवलंय हो इथे आणून. हा घ्या मोबाईल. कॉल बिल बघा. आता मोबाईल वर बघत बसू नका हो. तुला माहिती ना इमर्जन्सी माझी किती असते ती. घड्याळ एक मागे होते, घड्याळ लावा सांगितलं ते होत नाही. एक काम धड होत नाही. जाताना निघताना नको तू बडबड सारखी. नाही बडबड नको काय. हा घ्या तुमचा चष्मा. सगळं इथे ठेवलं. एक दिवस तरी आपलं आपलं घ्यायचं. सगळं हातात आणून द्या. हे दे ते दे, सगळं एकदम देते. नाही तर मला नाचवत बस. हा रुमाल हा घेऊन मी जाऊ? ह्याच्यात काय वाईट आहे? काय वाईट आहे? माझं ते मला हसतात माहिती. तिथे मी जर हा रुमाल काढलेला बघितलं. कोण तुमचं रुमाल बघायला येतं? काहीतरी सांगू नका. हे घ्या पाकिट, नीट ठेवा. हा ते मी तुमची पॉवर बँक. अरे मुलांनो, कुणाला? आईला फोन केलास का? माझ्या आईला मी रोज फोन करते. ते काय मला सांगायची गरज नाही. माझ्या आईला. तुमच्या आईला मी कशाला फोन करू? तुम्ही करा ना. माहितीये ना आजारी. आता आपण आजारी असताना आपण तरी बघायला आपणच बघणार तिला. काही नाही हो, नाटकं असतात नुसती. नीट बोल काय? माझी रोज इतकी कंबर दुखते माहितीये. उठताना या कुशीवर त्या कुशीवर होताना मला त्रास होतो. त्याची चौकशी करता कधी? आणि मला झोप लागत नाही त्याचं बघतेस कधी? हो माहिती. आता माझं झोप तळमळायला लागतं. आईच्या वळणावर गेलेल्या तुम्ही. नाटकं नुसती असतात, मला माहितीये सगळं. मी काही फोन बिन करणार नाही. ते तुमचं तुम्ही बघून घ्या. झालं का मुलांनी? ए पोरानो, अरे काय उड्या मारतायत नाही पोरं पण तुमच्यासारखीच झाली. अरे अरे ते सांडू नका. ते मला आणखीन व्याप वाढवून ठेवाल. बरं मी डबा घेऊन येते. हा ओ आवरा झालं. चला चला मुलांनो, चला बाबा निघाले. हा हे काय डबा नाही तर परत विसराल. आली ती मुलं. तुम्ही चला वा पुढे वा. अहो थांबा सांगायचं राहिलं. संध्याकाळी मुलांना ट्युशन होऊन जरा तुम्हीच घेऊन या. हा मी कसं आणेन? मला मी संध्याकाळी माझे मित्र येणार आहेत आज संध्याकाळी. असं कसं ठरवता हो तुम्ही? असं कसं मी ते आता तू घरीच आहेस ना? घरी नाही. आज आम्ही मैत्रिणी जरा जमायचं ठरवलं होतं ना. उद्या परवा ठरव. आज ते ठरलेलं आहे, आमचं ठरलेलं आहे ऑलरेडी. त्या माझ्या मित्राला तुझ्या हातची कोथिंबीर वडी आवडते. त्यामुळे तो म्हणाला ते वहिनीना करून ठेवायला सांग. तर आम्ही आज संध्याकाळी येणार आहोत. माझ्याशी बोलून तरी ठरवायचं. आता बोललो ना, आता सांगितलं ना. आता बोललो काय ते करून ठेव पटकन. कोथिंबीर वडी संध्याकाळी येतील त्यावेळी सगळं रेडी ठेव. चल आम्ही येतो. अच्छा अरे पोरांनो चला, बाबा चाललंय. अगं नाही ग, नाही जमत आहे यायला. आता काय सांगू ग, नेहमीच नवऱ्याचं. अगं मला न विचारताच मित्राला सांगून टाकलं. आणि काय वर फरमाईश म्हणे. हो कोथिंबीरीची वडी कर, अमकं कर. नाही ग, नाही जमणार. कसं ग काय? तुला नाही तुला नाही कळणार ग. एक मिनिट. अगं नाही थांब, सांगते मी तुला. बेल वाजली बघते कोण आहे. 1 मिनिट होल्ड करा जरा. 1 मिनिट. अरे ताई या. हा या. अगं होय, अगं बोलते तुझ्याशी नंतर. या बसा ना ताई बसा. अगं नाही सांगितलं ना, नाही जमणार आहे मला. मी तुला करते नंतर फोन. हा चल बाय. काय एवढे वैतागलेस? वैतागू नंतर काय? तुम्हाला आधी पाणी आणू का? काय नको. कधी वैतागलेस का सांग. त्या नवऱ्यांना माझ्या इतकं वैताग आणलं नाही. आता मला न सांगताच मित्रांना बोलवून टाकलं. आणि आम्ही मैत्रिणींनी भेटायचं ठरवलं होतं ना. तू धनंजयचं बोलतेस? हो. आता कोणाचं? अगं तुला सांगू का? हा सौरभ मला नेहमी म्हणतो काय की धनंजय सारखा नवरा मिळणारच नाही. खरंच नेहमी म्हणतो संपदा भाग्यवान. आणि तू हे काय बोलते? काहीच तरी सांगू नका. नाटक आहे तो. आईच्या वळणावर गेलंय. त्या आईची पण तशीच नाटकं.
त्या मुलांनी ना इतकं उच्छाद मांडला. या नवऱ्याचं हे असं, ती सारखी सासू आजारी, मला ना काही खरंच सांगते संसार नको झालाय, काय करू सांगा आता. सांगू तुला काय करू? काय चमत्कार घडवणारा? चमत्कार नाही, पण एक गोष्ट तुला नक्कीच सांगेन. हा बघ, 11 आठवडे करायचे, आहे तयारी? 11 आठवडे, एवढा वेळ कुठे कुणाला? मग काय तुला असंच त्रस्त आणि वैतागून राहायला लागेल? तसं नाही हो, सांगा म्हणजे सांगून बघा, म्हणजे काय? रोज 1 तास द्यायचा, आहे तयारी? पण काय वेळ काय? वेळ तुझी झोपेची आहे, दुपारी 3 ते 4. अहो दिवसभर किती कामं असतात मला, जरा दुपारी कुठेतरी वेळ मिळतो, ते झोपिंग म्हणायचं तर. पण बरं ठीक आहे, सांगा. सांगते बघ, तू 1 तास जर बसलीस ना, 11 आठवडे तू 1 तास दिलास, तर तुला हे जे कटकट आहे वाटते, जो त्रास वाटतोय, ते सगळं बदलून जाईल. तू अनुभव घे ना. बघ काय सांगते तुला मी, उद्या परवाच क्लासेस सुरू होतात. ऑलमोस्ट सगळं क्लास एकदम पूर्ण झालेला आहे. तरी पण मी सरांना रिक्वेस्ट करते, कारण तू एवढी त्रस्त मी कधीच बघितली खरंच हो, वैताग आलाय मला. म्हणून मी आता सरांना विचारते आणि तुझी एंट्री करून घेते. मी तुला उद्या लिंक पाठवते, तू जॉईन हो आणि मग मला सांग. म्हणजे मोबाईलवरच 3 ते 4 ऑनलाईन, 3 ते 4 2:40 लिंक येते. आपण जॉईन व्हायचं आणि मग तू बघ, अनुभव घे आणि मग मला सांग. मी आधी बाकी काही तुला सांगणार नाही, पण तू यातून सगळ्यातून मुक्त होशील एवढी मी तुला खात्री देणार. आणि खरंच माझी ती कंबर पण इतकी दुखते ना, काम करायची मरमर, ती कंबर दुखते, मुलांचा त्रास, काय झालं ना तर इतकं बरं होईल ना ताई. खरंच गळ्यातून मुक्त होणार तू, एवढंच मी तुला सांगेन. पाठवा, बघते करू. पाठवते मी. येऊ मी? थांबा, हातावर देते काहीतरी. 2 हातावर 11 आठवड्यानंतर. ओके चालेल चालेल. देवानच पाठवलं ना ताई तुम्हाला? हो खरंच आहे, तुला कळेल. येते मी, सोडायला येते ना. चला 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 चला, 2:45 वाजले, जॉईन होऊया. सुरूच झालं असेल. चला, पेन्सिल ठेवा खाली, पेन्सिलचे आभार माना. स्माइली बॉल घ्या आता हातात, दोन्ही हात सरळ, उजव्या हातात बॉल. चला, सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माइल सुरू करा. 1 2 3 4 5 6. संपदाताई चेहऱ्यावर स्माइल द्या. 7. बॉल बघा कसा हसतोय. 8 9 10. बॉलचे आभार माना, बॉल खाली ठेवा. चला, आता उजवा हात तळ हातावर, डाव्या हाताची मूठ, बॉक्सिंग सुरू. 1 2 3, हात सरळ. 4 5. आता दुसऱ्या हातावर, परत सुरू. 1 2 3 4 5. ओके. हरिओम. धन्यवाद पार्टीताई, प्रसादेताई, पटेलताई, ज्योतिताई, गोडसे सर आणि सर्व सहशिक्षक, सर्वांसाठी एकदा जोरदार टाळा. सर दिसत नाही. मिस्टर इंडियाचे घड्याळ आहे माझ्या हातात, नाही दिसत तर चांगली गोष्ट आहे. आवाज येतोय ना? ओके. बाकीच्यांना दिसतोय ना? फक्त हात वर करा. दिसतंय. दिसतंय. दिसत नाही सर, दिसत आहे. सर दिसत नाही. जे पुण्यवान माणसं आहेत त्यांना नाही दिसत, जाऊ देत. काय करा, आपल्या मोबाईलवर स्क्रोल करत वर या म्हणजे दिसेल. मोबाईलवर स्क्रोल करा म्हणजे दिसेल. चला, काल काय शिकलो? दिसणं न दिसणं हे काही महत्वाचं नाही. चैतन्याने आपण सर्व एक आहोत, त्यामुळं बाकी काही आपल्याला विचार करायचा नाही. धनंजय, ओ धनंजय, अहो गजर वाजतोय, उठताय ना? वाजू दे ना, काय कटकट आहे का? थांब. अहो बंद तरी करा. करू का मी बंद? कर. एक तर मला झोप लागत नाही रात्र. अहो उठा ना, मग आवरत नाही ना तुमचं. 5 मिनिटच. तोपर्यंत मी तुमचं सगळं इथे आणून ठेवते. हा रुमाल, चष्मा आहे का ह्याच्यात? अहो उठताय ना? चला उठा, ते मुलांचं पण आवरायला सुरुवात केली. तुझी ना कटकट थांबायची. जा पटकन आंघोळ करून या. असं काय करता हो? मग आवरत नाही ना. चला चला, आवरा पटपट.
इकडे रेडी ठेवा, मला सगळं रेडी पाहिजे. हो, टॉवेल कपडे सगळं नेऊन ठेवलंय. आवरा आवरा. अहो झाली का अंघोळ? हो झाली का? या सगळं ठेवलंय तुमचं इथे मी. चल चल आण पटकन. हा मला फायनल मेसेज टाकून. हो काय ते करून घ्या. मुलांनो, बाळराजे आटपलं की नाही? वा वा, बहिणाबाई पण तयार झालेले दिसतायत. आज आवडीची भाजी केली आहे. हा, डबा संपवायचा सगळा. पाकीट 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 हे पाकीट, रुमाल. गाडीची किल्ली. हा घ्या रुमाल. अरे वा, न मागता पांढरा रुमाल स्वच्छ धुतलेला आहे. असू दे ना तो. आश्चर्यच आहे. पॉवर बँक. ही पॉवर बँक. अहो सांगायचंच राहिलं तुम्हाला, आईला फोन केला होता मी. आईला तू करणार, मला माहिती आहे तुझ्या शाखेचं चेन पडणार आहे त्याशिवाय. कुणाच्या आईला म्हणते? तुझ्या, दुसरा कोणाला करणार? माझ्या नाही हो, तुमच्या आईला केला होता. माझ्या आईला तू फोन केलास? हो. कसं काय? तो तुम्ही म्हणाला होतात ना मी तब्येतीची सांगितलं होतं चौकशी तब्येत कर. चौकशी कर. अहो कसं आहे ना, तुमची आई काय आणि माझी आई काय, आता सगळी आपण कशी चैतन्य भावानं जोडली गेलेली आहोत ना. हे काय नवीनच? कळेल तुम्हाला ते. हो, मी म्हटलं सासूबाईंना की जरा या 4 दिवस इकडे, जरा नातवंडांना पण बरं वाटेल, हवा पालट पण होईल. मग काय म्हणाली? येईन म्हणाल्यात, बघूया आता कधी येणार आहे? येतात. हो हो म्हटलंय त्यांना. मुलांनो, आटपलं का तुमचं? त्यांना सांग पटकन खाली गाडीत बसा. निघालते बघा, डबडा खाली गाडीत बसा म्हणून पटकन. हा चला बाबा येत आहेतच. हा बरं, येताना भाजी घेऊन या. हा तेवढी आणाल ना? तुला नाही वाटतं वेळ? नाही, जरा आणा ना प्लीज तुम्ही. तू ते बघाय भाजी बिजी मला सांगत जाऊ नकोस. ते तुला आणीन मी, नाही तर पण आणली तर बरं पडेल. मुलांना घेऊन येतं आणि हे सगळं तू बघ भाजी आणणं कधी. बरं आणीन मी, आणीन. हा अच्छा अच्छा बर. एवढं ना ट्रॅफिक मध्ये कंटाळा येतो अक्षरशः. आमच्या असं घरात काय चाललंय ना, काहीतरी बघायला पाहिजे. काहीतरी मला डाऊट आहे. रुमाल चांगला न मागता देणं किंवा प्रेमान बोलणं. आईकडे काहीतरी बातमी असणार, आईला विचारूया. हॅलो आई. हा बोल ना. कशी आहेस? काय बरी आहे. अगं तू आमच्याकडे येतेस? येते म्हणजे संपदाने बोलावलं तरी मला. नाही ती म्हणाली मग सकाळी, मला आश्चर्यच वाटलं. मी तिने तुला फोन केला ये म्हणून. हो, आश्चर्य मला पण वाटलं. कधी न करणारी फोन तिने मला फोन केला, राहायला बोलावलं. अच्छा. आणि खूप गोड गोड बोलत होती. तुला पण जाणवलं ना? हो, म्हणजे नेहमी जशी अशी टणटण करत बोलत असते, तर चांगली बोलत होती, प्रेमाने अगदी विचारपूस करत होती. मला पण अगं जाणवलं. हल्ली पण म्हणतो 8 दिवस तिला विचारीन पण ते राहत ऑफिसच्या गडबडीत विचारायचं राहून जात. पण आज मी विचारणार आहे काय करून. विचार. ते विचारून घेतो, सांगतो तुला. मग चल. हो, मला पण कळ. ये मग, ये ठरलं की सांग, फायनल फोन कर. हो हो येते. चल. अच्छा बाय. अच्छा. ना आई पण म्हणाले याचा तर काहीतरी गडबड आहे. संपदाला विचारल्याशिवाय काय ह्याच्यातनं सोल्युशन नाही. संपदा, ए संपदा. हो आले. ये जरा. काय हो, हाक मारलीस? हो होय, बस ना. काय म्हणता? काय म्हणतेस, कशी आहेस? का चांगली आहे मी. तब्येत वगैरे बरी आहे ना? अगदी ठणठणीत. काय डॉक्टरांकडे वगैरे? छे डॉक्टरांकडे कशाला जायचं. मी स्वस्थ, मी मस्त, मी आनंदी. त्या गोळ्या वगैरे सुरू केल्यास कसल्या? अहो गोळ्या बंद करायला लागणार आहेत आता गोळ्या मला. काय म्हणतेस? अहो मी तुम्हाला म्हटलं होतं नाही का, मी ब्रह्मविद्येचा वर्ग जॉईन केलाय. ते काहीतरी व्हिडिओ दुपारी बघतो. काहीतरी नाही, दुपारी तो वर्ग असतो आणि शिनलकर सर आम्हाला खूप छान तिथे शिकवतात. हो. काय म्हणतात? खूप छान माहिती सांगतात. म्हणूनच तर तुमच्या आईला मी फोन केला ना. आमचे सर आम्हाला सांगतात की प्रत्येकामध्ये परमेश्वर असतो आणि तो परमेश्वर आपण बघायला शिकलं पाहिजे. तेच केलं मी. तुमच्या आईत मला परमेश्वर बघायचा मी प्रयत्न केला. हो. माझ्यात पण आहे परमेश्वर? तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सगळ्यांच्यात आहे. काय म्हणतेस? हो. मला काय वाटतं माहितीये का, तुम्हाला सुद्धा रात्री झोप लागत नाही आणि काय काय कुरबुऱ्या चालू असतात ना, तुम्ही पण जॉईन करा ना. केव्हा? 3 वाजता? अहो नाही हो, तुम्हाला दुपारचं नाही जमलं ना तर आता युट्यूब वर पण असतं. अच्छा. तुम्ही आता मागचे सगळे व्हिडिओ बघून काढा आणि मग जमेल तसं जॉईन व्हा. पुढच्या वेळेला वर्ग जॉईन करा ना. पण तास तर बरं मला न रोज एवढं 1 तास. अहो जमेल हो, आपल्याला ते आवडायला लागलं ना. आता मी कधी 2:40 होता त्याची वाट बघत असते. तुमची पण तशीच अवस्था होईल आणि तुम्ही नक्की वेळ काढाल त्याच्यातनं. बरं
ठीक आहे, बघतो एक दोन व्हिडिओ बघून बघूया. तुम्हाला आठवतंय ना माझी कंबर दुखी हो. इतकी कमी झाली आहे, तुम्हाला जाणवत नाही का मी हल्ली कशी एकदम ते तर उत्साही जाणवतंय, असते? तेच मला तेच कारण जाणून घ्यायचं होतं की काय. त्याचं कारण हेच हे आहे, आहे का? ब्रह्मविद्या. ठीक आहे, बघतो एक दोन व्हिडिओ बघूया, मग विचार करतो. बघतो नाही, करायचंच आहे. ठीक हा. चल, तू म्हणतेस तर आता करणार एवढं. हो हो, खूप छान होईल हो. चालेल चालेल. चल. चहा टाकू का? हा कर, आलं बिलं टाक जरा. चालेल चालेल, या. चल, येतो फ्रेश होऊन. हो हो, या. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंद, प्रभाते करदर्शनम्. समुद्रवसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शं क्षमस्व मे. चला, लवकर लवकर आटपायला हवंय, व्यायामाची वेळ झाली. संपदा, संपदा येतेस ना? चल, व्यायामाची वेळ झाली. आले आले आले. चल चल. अरे, आसन आणलं होय हो, तुम्ही? चल चल बस. मी ते शोधत बसले. चला, सुरू करूया. सव्वा तासात सगळं आटपायला हवंय. वाजलेच. करू सुरू? हो, करा. योग साधना रजिस्टर्ड चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सर्व साधकांना मनपूर्वक स्वागत. आरोग्यम धनसंपदा, दैवी जीवन मार्ग, ब्रह्मविद्या, शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य व बौद्धिक उन्नती प्राप्त करण्यासाठी सायंटिफिक आध्यात्मिक श्वसन प्रकार, प्राणायाम व ध्यानाचे प्राचीन योगशास्त्र. श्वसन प्रकार करण्याच्या आधी संपदा, तू मला आज फोन करून बोलवलंस, मी आले. मला अंदाज आहे, फक्त मला तुझ्या तोंडून ऐकायचं. का फोन केलास सांग? ते सांगणार आहे मी तुम्हाला, पण आधी तुमचे दोन्ही हात पुढे करा बघू. हे घे. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, तुमचं तोंड मला गोड करायचं आहे. ओके, मस्त. आभारी आहे. आता ठेवू हे? हा. आता मला तू सगळं सांगायचं आहे. बोल. ताई, 11 आठवड्यांपूर्वी तुम्ही ब्रह्मविद्या माऊलीला आमच्या जीवनात आणलं आणि आमचं आयुष्य इतकं सुंदर झालंय ना आता, म्हणजे एकमेकांकडे बघू नये सुद्धा वाटत होता मला. आणि आता एकमेकांशिवाय आमचं पान हलत नाही अशी अवस्था झाली. ते कळतेच आहे तुमच्या चेहऱ्यावर. खरंच. आणि मुलं, सासूबाई सगळ्यांशी अगदी छान वागणं आमचं आहे. आणि प्रत्येक माणूसच, जो आमच्या अगदी कामाला येणारी बाई, तिच्याबद्दल सुद्धा इतकं प्रेम वाटतं ना, प्रत्येक माणसाबद्दल प्रेम वाटायला लागले, नाही का हो? मग खूप छान की नाही? सांगितलं होतं की नाही? हो हो, खरंच. आणि सगळ्यात जास्त खुशी त्याच्या चेहऱ्यावर आहे बघ. हो की नाही? मस्त, छानच झालं. पिंकू डोळस, शोभाकाची मुलगी. हा हा. हॅलो, हरिओम. ओके ओके, मी पोचते. हा, काळजी करू नको, पोचते मी. ओके, हा, चल चल. ते येऊ काय? का होत आहे? कॉफी नको आता ग, कारण मला तिथे जाणं अत्यंत आवश्यक आहे. का काही प्रॉब्लेम आहे? मी तुला उद्या फोन करते. जसं आज तू कशी छान झालेस ना, तसाच एक प्रॉब्लेम आहे. हा, मी तुला सांगणार नंतर, कळेलच तुला. हा, पण आता मला जायला लागेल. हा, चल, बाय बाय. हरिओम. आभारी. नमस्कार. नमस्कार. रत्नागिरीहून मी संपदा जोशी. आणि मी धनंजय जोशी. मला वाटतं की प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये थोडेफार असे प्रॉब्लेम्स येत असतात, अशा गोष्टी घडत असतात. आणि ब्रह्मविद्या ही अनुभवण्याची गोष्ट आहे, त्यामुळे हा अनुभव प्रत्येकानं घ्यावा. खरंच हे शास्त्र आहे आणि हे शास्त्र प्रत्येकाने शिकून घ्यावं असंच आम्हाला वाटतं. आभारी आहोत. आभारी आहोत. हरिओम. मी सुजाता प्रसादे, रत्नागिरी. योग साधना चॅरिटेबल ट्रस्ट, राजगुरुनगर येथून 11 आठवड्याचा कोर्स दररोज दुपारी 3 ते 4 या वेळेत हा वर्ग असतो. 11 आठवड्यामध्ये 8 श्वसन प्रकार, 8 ध्यान प्रकार, प्राणायाम आणि मुद्रा या सर्व गोष्टी शिकवल्या जातात.
विज्ञान आणि आध्यात्मिक याची सांगड घालून हा अभ्यासक्रम आहे. प्रत्येकाने ह्याचा जरूर लाभ घ्यावा असं मला वाटतं, कारण मी जशी सुखी झाले तसा प्रत्येक जण सुखी व्हावा हीच प्रत्येक ब्रह्मविद्येच्या साधकाची अपेक्षा असते, आग्रह असतो आणि उद्दिष्ट असतं. ब्रह्मविद्येचं उद्दिष्ट तर हेच आहे की प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक शहरात आणि संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित करणं. या योगसाधना चॅरिटेबल ट्रस्टचे आचार्य आहेत श्री अजय दळवी सर, सचिव आहेत सौ सुभद्राताई धुमाळ आणि हा वर्ग दररोजचं जे घेतात त्यांचं नाव आहे गुरु श्री शिनलकर सर. हा वर्ग मराठीमध्ये असतो, परंतु याचबरोबर आठवड्यातून एकदा हिंदी, गुजराती आणि इंग्रजीमधून सुद्धा हा वर्ग घेण्यात येतो. या वर्गामध्ये भारतात आणि भारताच्या बाहेरील अनेक साधक उपस्थित असतात, लाभ घेतात आणि सर्वात महत्त्वाचे हा वर्ग पूर्णपणे मोफत आहे. फक्त किरकोळ रक्कम रजिस्ट्रेशन फी म्हणून घेतली जाते. ह्याचे एक पुस्तक आहे, पण ते पुस्तक घेण्याचे पण बंधन नाही, PDF पाठवला जातो. इतकं सगळं सोपं आहे, तेव्हा याचा जरूर लाभ घ्या. आणि ही जी लिंक आहे ती 11 आठवड्यांच्या अभ्यासक्रमाची जरी असली तरी या लिंकवर तुम्ही कायम जोडून राहू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा वर्ग तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन करायचा नाहीये, तर हा वर्ग ऑनलाईन आहे, त्यामुळे तुम्ही घरामध्ये बसून हा वर्ग करू शकता, करायचा आहे. वयात म्हणजे कोणत्याही वयाच्या व्यक्तीला हा वर्ग करता येतो. त्यामुळे सर्वांनी याचा जरूर लाभ घ्या आणि सुखी व्हा, आनंदी व्हा, समृद्धी व्हा. हरिहरम.